भाऊसाहेब तुमचा पोरगा फसवतोय तुम्हाला, खोटं बोलतोय तो. बास, खूप झालं नानासाहेब. हे बघा नानासाहेब, मी तुमचा आदर करतो म्हणून आतापर्यंत गप्प आहे. पण हे थांबवा, हे थांबवा नानासाहेब, नाहीतर काय नाहीतर काय? तुम्हालाही असंच वाटतंय आम्ही खोटं बोलतोय? डोळ्यांवर झापडं लावून बसला तुम्ही भाऊसाहेब. आपला मुलगा सुधारलाय, तो काहीही करत नाही या भ्रमात आहात तुम्ही. भास होत आहेत तुम्हाला हे, कारण तो तुम्हाला कसं भासवतोय. अगदी बरोबर आहे. मला वेड्यात ठरवतोय, तुम्हाला सगळ्यांना मूर्खात काढतोय आणि त्या पोरीच्या मागे लागून लाज आणि शरम दोन्ही विकून खाल्ले या पोरानं. ओ महाजनी, तोंड सांभाळून बोलायचा. आई आई तुम्ही शांत व्हा ना. नानाजी राहू दे ना, आता वाद नका ना वाढवू. वाद करायला आलेलो नाहीये मी, सत्य सांगायला आलोय. अहो तुम्ही जरा थांब, शांत बस तू. तुम्हाला माहिती आहे भाऊसाहेब, राधिका मला माझ्या मुलीसारखी आहे. हे घर जर तिचं सासर असेल तर समोरचं घर तिचं माहेर आहे. आणि तिच्या संसाराचा सत्यानाश होताना मी नाही बघू शकत. आणि आम्ही हे सगळं आमच्या मुलीच्या काळजीपोटी बोलतोय. तुम्हाला हे सगळं खोटं वाटतंय ना? ठीक आहे, मग आता यावर एकच उपाय आहे. तुझा तुझ्या नवऱ्यावर विश्वास आहे? नानाजी विश्वास आहे की नाही एवढं सांग. हो की नाही? हो. मग तो तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुझी खोटी शपथ घेईल? नाना काय काय बोलताय तुम्ही? तू का बस. खोटी शपथ घेईल की नाही? नाही. ठीक ठीक. अहो नाही. तिच्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे. माझा आणि शनायाचा काही संबंध नाही. घे शपथ घे. बोल. थांबलास का? नाही आहे ना तुझा संबंध शनायाशी? मग घे शपथ घे. गुरुनाथ, तुझ्या बायकोचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू तिच्या डोक्यावर हात ठेवून खोटी शपथ घेणार नाहीस. डोक्यावर हात ठेव आणि घे शपथ. हो, शनायाचा आणि माझा काही संबंध नाहीये. काय म्हणालास? परत बोल, काय म्हणालास? मी म्हणालो हो, शनायाचा आणि माझा काही संबंध नाहीये.
का करून आलाय? का करता तुम्ही असं? सुधारून राहिलेलं करू तर तुम्हाला सुधारलेलं भावत नाही का? कोणी येते आणि मालिकाला काही करू जाते. त्याच्या आई बाबा आहेत ते जिवंत. त्याचं मारून टाकणार आहात का तुम्ही? सगळं गोठणार आहात का? आणि तुम्ही पाहत राहा. त्याला मारेपर्यंत पाहत राहा. नाही नाही, वहिनी हे बघा तसं नाही आहे. मिस्टर दामले, पुरे बस. नाही वहिनी साहेब, मला आता कुणाचं काही ऐकायचं नाही आणि काही बोलायचंही नाही. तुम्ही मात्र आता इथून जाऊ शकता आणि यानंतर तुम्ही नाही आलात ना आमच्या घरी तरी चालेल, पण आता या क्षणी निघा. बाबा नाही राधिका, हे जातोस. पण भाऊसाहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, ज्या दिवशी खरं काय ते कळेल ना त्या दिवशी नक्की पश्चाताप होईल तुम्हाला. येतो, चल माझ्यानी चला. नानाजी का करून आलाय? मिस्टर दामले, मला आता कुणाचं काही ऐकायचं नाही आणि काही बोलायचंही नाही. तुम्ही मात्र आता इथून जाऊ शकता आणि यानंतर तुम्ही नाही आलात ना आमच्या घरी तरी चालेल. हे कसलं पुत्रप्रेम नाना? म्हणे आमचा मुलगा असा नाही. पण मला एक कळत नाहीये नाना, राधिका काहीच बोलली नाही तुमचा एवढा अपमान होत असूनही. हा, एरवी एवढं वचा वचा बोलते तेव्हा का नाही बोलली मग? आता ती बिचारी काय बोलणार आहे सगळ्या प्रकारात? काय बोलणार बिचारी? ओ गॉड, तुम्ही ना ऑलरेडी तिला माझी मुलगी करून डोक्यावरती चढवून ठेवलेलं होतं. तरी मी सांगत होते ना, ही मानलेली नाती वगैरे काही नसतं. आली ना शेवटी रक्ताची नाती जवळ. नात्यांबद्दल तू काही नाही बोललीस तरच बरं आहे. अरे हो, मी काही बोललेलं तुमच्या लेखी चुकीचंच असतं, विसरले मी. मला एक कळत नाही, ती ऑडिओ क्लिप गेली कुठे? पण